हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा असं मस्त दुपार झालेली आहे। सकाळचं सगळं आवरलं पण दुपारचं बघा असं मस्त नाही का जेवण झालं एवढं भारी। तर हे बघा मी असं मस्त पसरून बसले टीव्ही बघत। काम सगळं सोडलंय, सगळं काम राहिले। नुसतं सकाळपासून मोबाईल चालवते, टीव्ही बघते, मोबाईल चालवते, टीव्ही बघते। तर मला आज काही काम करूच नाही वाटत आहे ना। कधी कधी होतं ना असं काहीच काम नाही करू वाटत, फक्त बसून राहू बसून राहू बसून राहू। तर बघा मी असं मस्त जेवले आता। मग म्हटलं नाही का इकडे न्यूज बघत होते, थोडा वेळ न्यूज बघितल्या। आपली पालखी कुठंपर्यंत पोहोचली ते। तर आज आहे अकलूजमध्ये नाही का रिंगण होते ते बघत होते। आणि मग तुम्हाला दाखवले हे बघा आहे का असं कोणाची आयुष्य आहे का, माझी आहे। मी टेन्शन नाही घेत, लोड नाही घेत। मला जेव्हा काम करू वाटेल मी तेव्हा करते। दुपारचे वाजले 3, माझं काम असंच पडले आणि मी जेवले काय काय तुम्हाला दाखवते। चला बघू शकता भांड्याचा राडा असं मस्त। मिस्टर आले होते त्यांच्यासोबत चहा वगैरे पिले, जेवले। बघा मी आज शेवग्याचं कालवण बनवलेलं मस्त। इकडं फरसाण होता, हे बघा कसा पसारा पडलाय बघा। आणि बघा इकडे मग असं मस्त खिचडी भात बनवलेला, हे बघा इकडे असं मस्त खिचडी बनवली होती आणि चपाती होती आणि चटणी पण बनवलेली बघा शेवग्याची चटणी चपाती। आणि बघा इकडे लसूण चिवडा होता, ते असं मस्त खिचडी भात। हे बघा शेवग्याचा भात संपलाय, इकडं घासायला ठेवलंय, कुकरमध्ये केली होती। तर अशा प्रकारे जेवण वगैरे झालेलं आहे आणि माझ्या अंगात एवढा आळस चढलाय। पहिली भांडी बघा सगळी आखी खाली झाली, पण जाऊ द्या जेव्हा मूड आलं तेव्हा घासणार मी। तर चला म्हटलं पहिलं तयार होऊया आणि मस्त 2 रील्स बनवल्यानं मला काय माहिती मूड फ्रेश होतो। तर चला मी पहिलं रील्स बनवून घेते, म्हणजे मला मूड येईल काम करायला, तेवढे भांडे घासायला। तर चला तर बघा रील्स बनवायला तयार झालेली आहे। तर म्हटलं चला रील्स बनवून घ्यावं आहे ना। मला रील्स बनवायला खूप आवडतं माहिती का। मी घरात असले ना असे टाइमपास एकटा असला मग काय करायचं, मुलं शाळेत गेले। आमच्या घरामध्ये दुपारी सगळे झोपतात, लय कुंभ करत नाहीत, सगळे झोपतात एकदम शांत। बघा आवाज येतो का कोणाचा असं वाटतं का, लेकरं बाळ आहेत, छोटी मुलगी पण आहे, आता झोपलेत सगळे, मी एकटी जागी। मग मी अशी कामं करत असते बघा। मी अशी साडी घातली आहे। तर चला मी काय करते पहिलं रील्स बनवते आहे ना। गळ्यातलं पण काढले बघा, रील्स बनवलं की झालं मग सगळं काढून टाकणार। तर चला रील्स बनवते मग मी कामाला लागते। मग आपलं घरातलं काम असं दिवस घालवायचं आहे ना। मग पोरं आलं की परत पोरांचं। तर चला रील्स बनवते बघा। आपले रील्स बनवून झालेले आहेत। तर आता इकडे मस्त सॉन्ग लावलेत। आता काय करणार पटापटा, म्हणजे नाही का मला आता मूड येतो असं, म्हणजे रील्स वगैरे बनवलं ना काय माहिती मला रील्स माझी एनर्जी आहे काय माहिती, एनर्जी ड्रिंक म्हणतात तसं असतं काही। तर चला मी आता येते माझ्या रोजच्या अवतारात, म्हणजे माझं पटापटा काम होते। तुम्हाला बोलत बोलत माझं काम होईल। तर चला मी चेंज करते, आले बघा एकदम रोजच्या अवतारामध्ये। तर चला म्हटलं आपलं नाही का काम कोण नाही करणार, कोण करणार आहे ना। तर चला म्हटलं पटापटा आपले भांडे घासून घ्यावं नाही का। भांडे घासले ना मग झालं माझं। किचन आवरलं मी आणि चेंज केलं पटकन, किचन आवरलं। आता भांडे झाले ना झालं, मग पाणी भरायचं। चलो मग पटपट भांडे घासून घेतले आणि मग आपण मस्त जाऊन वरती आराम करायचं थोडा वेळ, म्हणजे आराम म्हणजे सॉन्ग वगैरे ऐकायचं। आणि काय बोलतात ते बघा मी किती फास्ट काम करते। एकदा काम करायला लागले ना खूप फास्ट, एवढं फास्ट सांगायलाच ना। आताच्या आता मी नाही का एवढे भांडे घासले। तर बघा आता मस्त पटापटा धुते आणि सगळे भांडी घासून झाले ना दाखवते मग, आणि मग आपण जाऊया
वरती. पोरं येऊसपर्यंत काम नाही आवडलं ना, आणि मम्मी लेकरं म्हणतात तर काय केलंस मम्मी, असं बोलतात माझी सासू बोलली आतापर्यंत, पण माझी मुलं बोलतात मला. तर चला मी अशी पटापटा भांडी घासून घेते. फायनली बघा आवरलंय. मी तुम्हाला दाखवते की मी स्वच्छच ठेवते नाही का. तुम्हाला दरवेळेस माझा किचन घाणच दिसतो, आज फायनली स्वच्छ दिसते. बघा एवढी भांडी होती, एवढी घासली, आणि भांडे घासत बघा पाऊस येत होता. पाऊस येताना कपडे पण काढून आणले. बघा इकडे पाणी पण भरून ठेवलं. बघा पाणी ते हांडे ते उद्याच्याला होऊन जाईल. प्यायला उद्या परत पाणी येतं, परत एवढं भरायचं. प्यायला पाणी एवढं बस होतं आम्हाला. आणि मग बघा इकडे भरून ठेवते. संध्याकाळी स्वयंपाकाला होतं असं मी भरून ठेवले. असं झालं आहे चकाचक आपलं किचन. आता ते भांडे नाही लावणार आता, कारण की ओले आहेत, सुकले की लावणार आहे. असं मस्त आपला झालेला आहे आवरून. कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. झालं ना एकदम खटाखट आवरून. तर बघा ती मोटर आहे ना आता बसवायची आहे आम्हाला, तर त्याच्यामुळे ते ठेवली आहे खाली काढून. काल असंच लावून पाणी भरलेलं वरती. तर कसं वाटलं माझं किचन स्वच्छ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता कपड्याच्या घड्या घालूया. चलो गाणी लावलेले, आणि हे बघा इकडे कपडे आणून कसे फेकले. तेवढे सुकले बाकीचे बाहेर, म्हणजे आतमध्ये ओले आहेत ना सुकवले. आणि एवढेच आता एवढ्याच्या घड्या घालूया आणि जाऊया वरती. आले बघा वरती. असं मस्त थंड वाटते ना तोंडाला. पाऊस खूप छान वाटते बघा, पाऊस पडतोय आणि मस्त वाटते थंड. थोडंसं थांबा म्हटलं पावसात, पण आवडतं कोणाला आवडतं पावसात. मला आवडतं पण लगेच बिमार पडते. ऊपरवाल्याने कैसी बनाय क्या पता. तर चलो नको भिजायला थोडंसं. वाव लय मस्त वाटते. तर नको बाबा, चला जाऊया आतमध्ये. थंड वारं सुटले तर तुम्हाला दाखवते. आता वरचा पसारा हे केवढं सगळं खाली फेकायचं आहे आता. बघा हे काढलं ना, आणि आपल्या टाईल्सच कमी पडल्या बघा कटिंगला. तर असं आपलं वॉशरूम काल मी तुम्हाला नाही का थोडंसं दाखवलेलं बघा, कसलं भारी मोठं. असं वाटते नाही का एक रूमच झालाय की काय. आता इकडे नाही का इंग्लिश वॉशरूम बसवणार, एकदम हाय फाय. इकडे शावर गिझर हे बघा सगळं बसवायचंय. पण थोडा लगेच नाही, लय पैसा लागतो घर बांधायला. खूप पैसा लागतो माहिती का तुम्हाला. बघा असं झालंय. चला बाबा माझ्या रूममध्ये. तर बघा मी सकाळी उठून अशीच जाते, एकच ब्लँकेट काढलेलं माहिती का. तर आले बघा आता माझ्या रूममध्ये. हा आहे माझा बेडरूम, तुम्हाला तर माहिती असेल. तर बघा हा माझा फेवरेट माझा स्पेशल. माझा इकडं कोणाचा अधिकार नाही. स्पेशल मी माझा बेडरूम. अशी मस्त हवा थंड. हे बघा हा कसं वाटते मस्त. आता असं वाटते बाहेर पाऊस. असं बाहेर बघा पाऊस पडतोय, ते बघतोय हे बघा. आणि आपलं असं मस्त वॉशरूम कधी होईल असं झाले बरं का मला. हे बघा थोडंसं साईडला राहिलं, फरशा कमी पडल्या म्हणून आणल्या, एवढ्याच उरल्यात. आता उद्या आज आणणार, ती संध्याकाळी बसून देणार. तर मी चला आता मस्त अशा माझ्या बेडवर असं झोपवाय. असं मस्त वाटते ना वरती शपथ. म्हणून मी आहे ना आता मस्त काय करणार, हेडफोन टाकणार, थोड्या वेळ बसणार, आणि मग परत पोरं माझी येतात थोड्या वेळाने. मग झोपायला काही नाही भेटणार, पण मला असं नाही का ब्लँकेट मागून झोप वाटते, पण नाही जमणार झोपायला. तर चला आजचा दुपारचा ब्लॉग कसा वाटला. माझी रोजची स्टेड अशीच असती, म्हणजे दुपारचं भांडे घासा, व्हिडिओ बनवा, हे ते असं असतं. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण. काय बोलते मी काय पण बोलते. तर चला आजचा ब्लॉग इकडे एंड करून मिळते कल के ब्लॉग में. बाय.